चांगलं काम करण्यासाठी आहे ना, आपल्याला फक्त मंदिरातच जायची गरज नाही. एक गोष्ट आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि सत्य घटना आहे. एक माणूस असतो, तो आपला मंदिरात जातो. मंदिरात गेल्याच्या नंतर तिथं आजूबाजूला मिठाईची खूप दुकानं असतात. तो मिठाईच्या दुकानाच्या तिथे थांबलेला असतो. एक छोटा मुलगा असतो 10-12 वर्षाचा. तो फुलहार विकत असतो आणि ऊन असतं. उन्हात त्याचे पाय भाजत असतात. व ऊन इतकं असतं, की तो एका पाय थोडा वेळ खाली ठेवतो, मग दुसरा पाय दुसऱ्या पायावर ठेवतो. म्हणजे असं तो करत असतो, अदली-बदली करत असतो आपल्या पायाला. कारण का पाय भाजू नये म्हणून. आणि त्याने रात्री देवाला एक सांगितलेलं असतं, की "देवा, मला कशी करून तू ना उद्या मला चप्पल दे बरं का. कारण माझे पाय फार भाजतात आहे. मी तुझ्या मंदिरात हार फूल विकतोय आणि माझे पाय फार भाजतात आहे." आणि त्याने देवाला रात्री झोपताना सांगितलं होतं. तिथे एक माणूस आला, त्याने ते पाहिलं आणि त्याला फार त्या मुलाची दया आली. त्याने काय केलं, बाजूच्या दुकानात जाऊन एक साधी चप्पल आणली आणि त्याच्या पायात घातली. घालायला लागल्यावर त्याला दिल्याच्या नंतर तो म्हणाला, की "मी देवाला रात्री सांगितलं होतं, तर देवाचा तू दोस्त आहे का? तुला देवाने पाठवलेलं आहे का?" तो म्हणाला, "नाही." नाही, तो नाही असं तो ना म्हणाला, "नाही, तू देवाचाच दोस्त आहेस." कारण का अ, देवाला मी सांगितलं होतं रात्री, की मला कशी चप्पल पाठव. मग देवाला यायला जमलं नसेल, कारण देवाकडे खूप लोकं जातात ना. आणि मग देवाने तुला त्याच्या दोस्ताला पाठवलं आणि मला चप्पल मिळाली. सांगायचं म्हणजे देव कशा प्रकारे आपल्याला मदत करतो. हे किती सुंदर आहे ना. मला तर खूप आवडली ही गोष्ट, की देव आपल्याला फक्त आपण देवाकडे मागायचं. मग कशाप्रकारे आपल्याला देतो. त्या मुलाची क्षुल्लक गोष्ट होती चप्पल. देवाने ती कुठल्याही रूपात त्या माणसाला तिथे पाठवलं आणि होतं बरं का असं. एखादा माणूस अचानक आपल्याला भेटतो, आपल्याला त्याच्याकडून सगळी माहिती कळते. ह्या गोष्टी तर माझ्या आयुष्यात खूप झालेल्या आहे. म्हणून तर मी सांगते, की मी घरात जरी बसलेली असली ना, तरी मला सगळ्या गोष्टी माहीत पडतात. कशा माहीत पडतात काय माहीत, मी ते विचारही करत नाही. त्या दिवशीची पण गोष्ट अशीच माझ्या डोळ्यासमोर आली. त्या दिवशीची पण गोष्ट अशीच माझ्या डोळ्यासमोर आली. मी तर स्वप्नात पण विचार केला नव्हता, की अरे अशी गोष्ट असेल. असं सैतानी कार्य चाललेलं असेल, पण देवाने माझ्या समोर आणले. मी सतत तुम्हाला सांगतच असते, हो की नाही? आणि आज आहे सॅटर्डे, मला जायचं चर्चला संध्याकाळी. तर मी तर तुम्हाला सांगतेच, की मी चर्चला चाललेली आहे म्हणून, हो की नाही?